तर मित्रांनो नमस्कार. तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र अजित आणि माया लग्न करून घरी आलेले असतात. तर दरवाजामध्ये गृहप्रवेशासाठी ते थांबलेले असतात. तर त्यावेळी अथर्व चिडूनच अजितला म्हणू लागतो, या मायाचा पुळखानं तुला आला असेल पण आम्हाला मात्र अजिबात नाही. आणि जर तुला या मायाला घेऊन घरामध्ये यायचं असेल ना तर तुलाही मात्र मी या घरामधून हकलून देईल. तर त्यावेळी नर्मदा चिडूनच म्हणते, माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला घरातून हकलून देणारा तू कोण आहेस रे. पण त्यावेळी दादासाहेब म्हणू लागता, तो या घराचा वारस आणि माझा मुलगा आहे. त्यावेळी नर्मदा म्हणू लागते, वा दादा, शेवटी जे मनात होतं ना ते तू बोलून दाखवलंच. तुला वाटतंय ना की तू एकटाच या प्रॉपर्टीचा वारसदार आहे, तू एकटाच या घराचा मालक आहेस. पण त्यावेळी आता दादासाहेब म्हणू लागता की नर्मदा, माझ्या बोलण्याचा न चुकीचा अर्थ अजिबात काढू नको. पण ती नर्मदा मात्र ऐकून घ्यायला तयारच नसते. ती मात्र नेहमीप्रमाणे तिचं रडगाणं चालू करते. त्यावेळी नर्मदा म्हणू लागते, आतापर्यंत घरातले सगळेजण मला आश्रित म्हणत होते, पण आता दादासाहेब तू तुझ्या तोंडाने सगळं काही बोलून दाखवलं आणि मला क्लिअर पण झालं आहे. पण आता त्यावेळी दादासाहेब परत एकदा म्हणू लागता की नर्मदा, मी तुला सांगतोय ना, माझ्या बोलण्याचा न प्लीज तू चुकीचा अर्थ काढू नकोस. तरीही मात्र ती नर्मदा ऐकून घ्यायला काही तयारच नसते. तर अथर्व मधी पडतो. अथर्व नर्मदाला म्हणू लागतो, आत्या तुला माहित नाही ग या मायाने काय काय केलं आहे. एवढ्याच वेळात नर्मदा म्हणू लागते, अथर्व तिने काय केले पण तिच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. तर अनन्या मध्ये पडते आणि म्हणू लागते, अगं नर्मदा आत्या, तू हे सगळं काही बोलते ना हे सगळं चुकीचं आहे. तर नर्मदा आता जास्तच ॲक्टिंग करत म्हणू लागते, वा आता ही अनन्या पण मला बोलणार आहे का. ती आता रडायचं नाटक करते आणि तिथनं निघून जाते. तर त्यावेळी अजित म्हणू लागतो, अगं आई तू असं काय करतेस, तुला माहीत नाही का हे घर आपलं पण आहे. तर त्यावेळी अजितचं असं बोलणं ऐकून सगळेजण रागाने त्याच्याकडे बघू लागतात. त्यानंतर दामोदर नाटक करतच दादासाहेबांच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, दादासाहेब एक गोष्ट बोलतो बरं का मी, कारण की आतापर्यंत मी घर जावई म्हणून या घरामध्ये राहिलो पण मला कुणीही कधीच रिस्पेक्ट दिली नाही. आतापर्यंत मी सगळ्यांचे टोमणेच खात आलो आहे, पण आता इथून पुढे मला मात्र ते अजिबात सहन होणार नाही. त्यावेळी दादासाहेब म्हणू लागतात, दामोदर तुला वाटतंय ना तसं अजिबात नाही, माझ्या मनामध्ये ना काहीच चालू नाहीये. आणि तुला काय वाटतं रे दामोदर, या मायाने माझ्या सुनेचा खून केला, हिला मी घरात घ्यावं तुला असं वाटतंय का. तर त्यावेळी अजित खूप मोठ्याने ओरडून म्हणू लागतो, काय सारखं खून 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 करताय, मायाने कुठलाही आणि कुणाचाही खून केलेला नाहीये. तिच्यावर तो जे घेतलेला आहे ना तो फक्त एक संशय आहे आणि तिच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. आता अजितचं असं बोलणं ऐकून सगळ्या जणांना जास्तच राग येतो. तर अथर्व आता परत अजितला बोलू लागतो. त्यावेळी अथर्व धावूनच अजितच्या अंगावर जातो म्हणू लागतो, जर या मायाला घरात जर तू घेऊन आलास ना तर इथे अजून एका जणांचा खून होईल बरं का. अथर्वचं असं बोलणं ऐकून सगळेजण घाबरून जाता, अस्वस्थ होता. पण मात्र ती नर्मदा घरामधून आरतीचं ताट आणि ते ओलांडायचं माप वगैरे घेऊन येते. ती कुणालाही घाबरत नसते. त्यावेळी नर्मदा म्हणू लागते, चला अजित आणि माझी सून माया, चला बरं का, आता परत एकदा या घरामध्ये ना तुमचं नव्याने स्वागत आहे आणि तुम्ही आता घरामध्ये या. तर नर्मदाचा असा हा रूप बघून सगळ्यांना धक्का बसतो. त्यानंतर मंजिरी नर्मदाकडे जाते आणि तिला म्हणू लागते, काय ग नर्मदा, हे काय तुझं सासर नाही, तुझे रूल इथं लागू होणार नाही, हे तुझं माहेर आहे, तुला चांगलंच माहिती आहे ना. त्यावेळी नर्मदा म्हणू लागते, हो ग मंजिरी वहिनी, मला चांगलंच माहिती हे माझं माहेर आहे. हे सगळं साम्राज्य काय तुझ्या नवऱ्याने घडवलेलं नाही, माझ्या बाबांनी आणि माझ्या आजोबांची पुण्याई आहे. एक गोष्ट सांगू का मंजिरी वहिनी, मुलाला आणि मुलीला समान हक्क दिला जातो. त्याच्यामुळे मी माझ्या माहेरामध्ये माझे रूल फॉलो करायचे का मला कुणाचं ऐकायचंय ते मी माझ्या म्हणण्यानुसार करेन, तुला मध्ये बोलायची काही गरज नाहीये. मंजिरी मात्र त्यानंतर नर्मदाकडे रागानेच बघू लागते. तर त्यानंतर नर्मदा अथर्वलाही सांगू लागते, अथर्व माझी सून आणि माझा मुलगा याच घरामध्ये येणार आहे, तुला काय करायचंय ना ते तू करू शकतोस. तर आता अथर्व नर्मदाच्या अंगारही धावून जायला मागे पुढे बघत नसतो. तर त्यावेळी अथर्वला दादासाहेब मात्र कसं मसं शांत करता आणि त्याला थांबवता. त्यावेळी दादासाहेब म्हणू लागता, काय ग नर्मदा, तुला एवढंच हवं आहे ना की तुझा मुलगा आणि तुझी सून या घरामध्ये परत यावं, तर मग माझी गोष्ट एक तुला फॉलो करावं लागेल. तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला जर या घरामध्ये परत घ्यायचं असेल ना तोपर्यंतच मी तिला या घरामध्ये ठेवील, कारण जेव्हा तिचा गुन्हा सिद्ध होईल ना तेव्हा मी तिला माझ्या स्वतःच्या हाताने धक्के मारून या घरातून काढून देईल. तर त्यावेळी नर्मदा ठीक आहे म्हणते. मग त्यानंतर माया आणि अजितचं औक्षण करून नर्मदा त्यांना घरात घेते. तर त्यानंतर दामोदर, नर्मदा आणि ते तर सगळेजण खुश असतात, पण अथर्व आणि अंबिका हे अजिबात खुश नसतात. अंबिका तर म्हणू लागते, बाबा तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, ही माया तुम्हाला माहिती नाही कशी आहे, तुम्ही हिला कशालाच घरामध्ये घेतलं आहे.
तर त्यानंतर सगळ्या जणांचा आशीर्वाद घेता. तर माया आणि अजित मात्र दामोदरचा नर्मदाचा आशीर्वाद घेतात. तर ते भरभरून आशीर्वाद देतात. आणि जेव्हा मग दादासाहेबाकडे माया आणि अजित आशीर्वाद घेण्यासाठी येतात तर दादासाहेब म्हणू लागतात, तुम्हाला घरात राहण्यासाठी जागा दिली आहे, माझ्या मनात मी जागा दिलेली नाही. तर त्यानंतर मग ते मंजिरीकडे जातात. तर मंजिरीलाही खूप राग येतो. मंजिरीही मात्र त्यांना असंच उलटसुलट बोलत असते. तर त्यानंतर अथर्व, मीरा, अंबिका मात्र त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर अंबिका खूप रडू लागते. तर मीरा मात्र अंबिकाची समजूत काढते. तिची समजूत काढून मग ती अथर्वकडे जाते. अथर्व तर खूप चिडचिड करत असतो. तर मीरा मात्र अथर्वचीही समजूत काढू लागते. त्यानंतर मायाने जिथे तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असती तो क्षण मात्र अथर्वला खूप आठवू लागतो. त्यानंतर मग अथर्व लॉकरमधून ती गन बाहेर काढतो. तर मीरा म्हणू लागते, वेदाचे बाबा तुम्ही थोडं शांत व्हा, तुम्ही जरा विचार करा ना, असं टोकाचं पाऊल का उचलताय तुम्ही, मी तुमची समजूत काढते ना, माझं थोडं ऐकून घ्या ना. तर त्यावेळी मग मीरा म्हणू लागते, वेदाचे बाबा आपल्या वेदाचा तरी विचार करा ना जरा. तर त्यावेळी कुठं अथर्व कसामसा शांत होतो आणि ती गन बाजूला ठेवतो. त्यावेळी अथर्व म्हणू लागतो, मीरा आपल्याला या मायाला घराच्या बाहेर काढण्यासाठी नवीन कुठला तरी प्लॅन आपल्याला करावं लागेल आणि हेही आपल्याला लवकरात लवकरच करावं लागेल. दुसरीकडे नर्मदा, दामोदर आणि अजित त्यांच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर ते जाम खुश असतात. तर त्यावेळी आता नर्मदा म्हणू लागते, वा कसा बॉम्ब घेऊन आपल्या घरामध्ये आला आहे, बघ आता या घराचा कसा राखरांगोळी करून टाकते मी. त्यावेळी दामोदरही मात्र अजितचं खूप कौतुक करू लागता. तर त्यावेळी अजित म्हणू लागतो, मॉम डॅड मला वाटलंच नव्हतं माझं लग्न तुम्ही इतक्या लवकर ॲक्सेप्ट करसाल. तर त्यावेळी आता नर्मदा म्हणते, अरे त्यात काय अजित, मला फक्त माझ्या नातवाशी घेणं देणं आहे, एकदा का तुला मुलगा झाला ना बघ मग मी काय करते. नंतर नर्मदा, दामोदर आणि अजित पुढची प्लॅनिंग काय करायची याच्याच विषयावर बोलत असतात. हे सगळं बोलणं माया ऐकत असते. त्यावेळी आता नर्मदा म्हणू लागते, अजित तुला माहिती आहे का, आता ही माझ्याच साईडनं माया माझ्याच साईडनं राहणार आहे, बघ माया आणि मी मिळून त्या मंजिरीची कशी वाट लावतो. पण आता मायाला ही अजिबात आवडत नाही, ती तिच्याकडे खूप रागाने बघू लागते. तर दुसरीकडे मंजिरी मार्जेरीकडे जाते आणि घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागते. मार्जेरी म्हणू लागते, अगं मंजिरी माझं ऐकून घे, काय ती माया माया करते, आपल्याला मायाशी काही घेणं देणं नाही. आता आपल्याला खूप मोठा धोका म्हणजे शिवनाथ पासून आहे. आत्ताच मला खूप मोठा संकेत मिळाला आहे की शिवनाथ आता काही वेळामध्ये तुझ्यावर खूप मोठा हल्ला करणार आहे, त्याच्यामुळे तुला सावध राहावं लागेल. तर त्यावेळी मंजिरी खूप घाबरून जाते. दुसरीकडे माया आणि मीरा एकमेकींच्या समोर येतात. मित्रांनो उद्याच्या भागात बघूया. तर आता मीरा म्हणू लागते, काय ग माया कशासाठी या घरामध्ये आली आहे, माझ्या फॅमिलीला त्रास देण्यासाठी का. तर माया फक्त हसूनच मीराकडे बघू लागते. तर आता माया जाता जाता मीराला म्हणू लागते, तू जर मला या घराच्या बाहेर नाही काढलं ना, तू काढू शकतीस, पण जर नाही काढलं ना, मला जे करायचं ना ते मी करणार आहे आणि मग तू काही करू शकत नाही. तर त्यावेळी मीरा फक्त मायाकडे बघतच राहते. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.